मी हर्षदा विनायक साळके, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 76व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटामध्ये माझा आजचा विषय मांडते सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अखंड हिंदुस्थानाला पुरोगामी विचारांचा ठेवा देणारा लोकराजा, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बहुजनांचे हित पाहिले. छत्रपती शिवरायांचे जीवन हेच आपले आदर्श मानून प्रजेच्या सुख आणि समृद्धीसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करत कोल्हापूर संस्थानाचा सर्वांगीण विकास साधला. आज देशाच्या इतिहासात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव अगदी आदराने घेतले जाते ते शाहू महाराजांमुळेच, आणि अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी पुढे त्यांचा वारसा अगदी यशस्वीरित्या आयुष्यभर जोपासला ते म्हणजे शाहू जनक घराण्याचे वंशज स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी. प्रभावी व्यक्तिमत्व, दूरगामी विचारसरणी, मुलोघ वक्तृत्व, जनसामान्यांच्या हिताला केंद्रबिंदू मांडणारे नेतृत्व, अलौकिक व्यवस्थापकीय कौशल्य, पारदर्शक व्यवहार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्तप्रिय, या सर्वांची एकत्रित सांगड म्हणजे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे होय. राजे साहेबांचा जन्म 28 जुलै 1948 रोजी झाला. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी राजमुकुट उतरवला आणि समाजकार्यात सक्रिय झाले. 80च्या दशकात कागलचा बहुतांशी भाग हा पडीक माळ रानाचा होता आणि कागलच्या याच पडीक माळ रानावर नंदनवन फुलवण्यासाठी 27 वर्षाच्या राजांनी महत्त्वाकांक्षी असा साखर कारखाना उभारण्याचा संकल्प केला. यावेळी राजे खाजगी कारखाना काढू शकत होते, पण केवळ स्वतःचाच विचार करतील ते राजे कसले. सहकारातील महत्त्व ओळखून शेतकरी हितकेंद्री कारखाना उभारण्यासाठी त्यांनी अक्षरशः तालुका पिंजून काढला. आणि एवढंच काय, तर जोपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर पडत नाही तोपर्यंत मी माझा साखरपुडा करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच त्यांनी केली. आणि शेवटी आपल्या 2.5 वर्षाच्या भगीरथ प्रयत्नातून आज कागल तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्री शाहू साखर कारखाना उभारण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. खरं पाहता शाहू साखर कारखान्याच्या उभारणीनंतर सभासदांचा फायदा तर झालाच, पण त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध झाला. भविष्यातील संधी ओळखून बिसिलरी आणि भोजनालय फ्लॅटची उभारणी सुद्धा राजांनी त्याच वेळी केली. आपल्या कार्यकाळात राजांनी शाहू साखर कारखाना अगदी यशस्वीरित्या चालवून साखर कारखानदारीमध्ये शाहू पॅटर्नचे नाव आघाडीवर आणले. राजे साहेबांच्या कार्यकाळात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील तब्बल 53 बक्षिसे कारखान्याने पटकावली. असं एकही वर्ष नव्हतं ज्या वर्षी कारखान्याला पारितोषिक मिळालं नाही. सक्षम कारखानदारी कशी असावी याचा वस्तुपाठच राजांनी घालून दिला होता. राजांच्या आदर्शवत तत्वांमुळे व शिस्तीमुळे आज त्यांच्या पश्चातही शाहू साखर कारखाना यशाची अत्युच्च शिखरे गाठत आहे. 1980 नंतर सहकाराचं क्षेत्र जसं विस्तारू लागलं तसं कागलसह कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीची चाकं जोमाने फिरू लागली आणि यामध्ये सहकारातील दीपस्तंभ ठरलेल्या स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आज सहकार मोडीत निघत असताना स्वर्गीय राजे साहेबांनी उभा केलेला आदर्शवत विचारांवर चालणारा शाहू कारखाना मात्र सहकार क्षेत्रात एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे. एवढंच काय, शेतकऱ्याचे हित ओळखून हजारो एकर जमीन एकत्र सिंचनाखाली आणून शेतकऱ्याला समृद्ध करण्याचं महत्त्वपूर्ण काम राजांनी केलं. कारखान्याच्या उभारणीनंतर शेतकऱ्यांना कमी दरात खते, बी-बियाणे, औषधे पुरवणं असो किंवा वेळोवेळी नवनवीन तंत्रज्ञान आपल्या मातीत रुजवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करणं असो, यासाठी राजे नेहमीच पुढाकार घेत. शेतकऱ्यांना माफक दरात खते आणि बी-बियाणे पुरवणारी श्री शाहू राजर्षी कृषी सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था त्यांनी नावारूपाला आणली. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी श्री शाहू दूध अँड ॲग्रो
स्थापना त्यांनी केली. शेती आणि साखर कारखानदारीला नवीन प्रगतशील वळण देण्यासाठी 2003 मध्ये त्यांनी कारखानदारीच्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी ब्राझील दौराही केलेला होता. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी अनेक पाणी पुरवठा संस्था उभ्या करत कागल तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यांनी उभ्या केलेल्या अनेक पाणी पुरवठा संस्था आज यशस्वीरित्या कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यावेळी राजांनी कागल कोऑपरेटिव्ह बँकेला ऊर्जित अवस्थेत आणले. बँकेच्या पारदर्शी कारभारामुळे आज राजे बँक केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात नावारूपाला आली आहे. कारखाना उभा करत असताना राजांनी फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही राजांनी घेतली होती. सभासदांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी श्रीमती जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल आणि सिद्धनेरली विद्यालयाची स्थापनाही त्यांनीच केली. एवढंच काय, याही पुढे जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्याही त्यांनी सुरू केल्या. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचा कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा निर्माण झाला होता आणि 1977 साली खास कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने जिंकून ते आमदार झाले. आपल्या आमदारकीच्या काळात संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांचं जाळं विणण्याचं महत्त्वपूर्ण काम राजे साहेबांनी केलं. राजे साहेब समरजितदादांना नेहमी म्हणत की तू माणसं कमवायला शिक. सत्ता आज आहे उद्या नाही, मंत्रीपद आज आहे उद्या नाही, कोणतंही काम हे मतासाठी करायचं नाही. कारण मंत्रीपद आज येईल उद्या जाईल, सत्ता आज येईल उद्या जाईल, पण तू मिळवलेली माणसं आयुष्यभर तुझ्या सोबत राहतील. राजे साहेबांच्या कुटुंबाबरोबरच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कुटुंबांचं देखील एक कुटुंबच निर्माण झालं होतं आणि या दोन्ही कुटुंबांचा कुटुंब प्रमुख म्हणून राजांनी आपली जबाबदारी आयुष्यभर यशस्वीरित्या पेलवली. पण अशा या राजांचा मृत्यू 13 एप्रिल 2015 रोजी झाला. समाजातील प्रत्येक घटकाला स्वतः बरोबर घेऊन जाण्याची कसब, प्रत्येकाला आपलंसं वाटावं असं मनमिळावू व्यक्तिमत्व, प्रत्येकानेच आदर्श घ्यावा असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, सहकारातील दीपस्तंभ, राज्यात उंच पातळीवर ठरलेला श्री शाहू कारखान्याचे संस्थापक, शाहू जडक घराण्याचे वंशज श्री स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्याला, यांच्या नेतृत्वाला माझा मानाचा सलाम आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.